माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलींना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि दिवाळीचा सण तुमचा उत्सवाचा आणि चांगला भरभराटीचा जावो एवढीच मी प्रार्थना व्यक्त करतो। खरं म्हटलं तर दिवाळी म्हणलं की फटाकडे आल्या, फटाड्यांची आताशबाजी, फुलभाज्या, विविध प्रकारचं साहित्य, पुन्हा घरामध्ये रांगोळी, त्यानंतर लाईटिंग, अशा सुयुक्त लख लख प्रकाश करते, म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा हा सण आहे दीपावली। सर्वातला गरीबला गरीब माणूस, प्रत्येक लोक ही दिवाळी साजरी करत असतात। म्हणजे त्याच्यावर किती बी संकट येऊ द्या, भलं अतिवृष्टी होऊ द्या, ओला दुष्काळ पडू द्या, कोरडा दुष्काळ पडू द्या, किंवा अतिशय गरीबातला गरीब माणूस हा प्रत्येक वर्षी दिवाळीचा सण साजरा करत असतो खरंच। आणि विद्यार्थ्यांना बी शालेय जीवनामध्ये सुट्टी असतात, दीपावलीच्या सुट्टी म्हणजे सगळीकडं दिवाळीचा उत्सव साजरा केला जातो। तर दोस्तांनो, आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच सर्वांची जे दिवाळीचं फराळ असते, दिवाळीचं साहित्य असते, हे सगळं बनवून रेडी तयार झालेलं असते। आणि खरी दिवाळी त्याच वेळी साजरी होते की ज्यावेळी आपण नवं स्वप्न पाहत असतो की आजपासून आपण काहीतरी केलं पाहिजे, हा मनात विचार येतो। आणि दिवाळीला खरं तर तुम्ही सुद्धा संकल्प करा आणि ते संकल्प जे प्रत्यक्षात साकार करण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा। माझी सर्वांना एक विनंती आहे की दिवाळीच्या दिवशी, म्हणजे आता आपण बघतोय सगळीकडं प्रदूषण, दिवाळीच्या नावाखाली सगळेजण फटाकड्या आताशबाजी करतात, पण ह्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं पाहिजे। फटाकड्या वाजवा पण कमी प्रमाणात, तेवढाच एक सहज म्हणून थोड्याफार। काही जण काय करतात, लय फटाकड्या वाजवतात आणि यानं काय होतं माहिती आहे का, सगळं हवेतलं प्रदूषण होते। आणि आता पाऊससुद्धा हे केमिकलयुक्तच पडायला लागले आणि ह्या पावसाचा परिणाम इमारतीवर सुद्धा व्हायला लागला आहे, झाडावरती व्हायला लागला आहे, म्हणजे पाऊससुद्धा बदलायला लागला आहे। म्हणजे आपण स्वतः मानवच निसर्गाचं समतोल बिघडवतो। तर दोस्तांनो, कमीत कमी फटाकड्या उडवा, जेणेकरून आपल्या पृथ्वीवरचं सगळं संतुलन, पर्यावरणाची साखळी बिघडल असं वाजवू नका। खरं तर या पृथ्वीवर आपण जर सगळे प्रदूषण करत गेलो, हवेचं प्रदूषण केलं, पाण्याचं प्रदूषण केलं, आवाजाचं प्रदूषण करत गेलो, म्हणजे सगळ्या प्रकारची मर्यादा जर ओलांडली तर एक दिवस ह्या पृथ्वीवरती माणूसच राहणार नाही। खरं आहे का नाही दोस्तांनो, सांगा। एक बारीक विचार करा, आज भरमसाठ जंगलतोड होत आहे, रस्त्याच्या नावाखाली, उद्योगधंद्याच्या नावाखाली, बाहेरच्या कंपन्या भारतात आल्या त्यांच्या नावाखाली मग बेसुमार जंगलतोड होत आहे। आणि त्यामुळं पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे, ऑक्सिजन कमी होत चालला आहे। तर पर्यावरणामध्ये ऑक्सिजन वाढला तरच तुम्हाला सांगतो आपण जिवंत राहील, आपल्याला चांगली हवा मिळेल। नाहीतर कोरोनासारखी अजून दुसरी कुठली महामारी आली म्हणजे सगळं अवघड होऊन बसायचं। आणि खरंच दोस्तांनो, जगामध्ये मंदीच्या सावटेखाली अनेक देश आहे। भविष्यात उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये मंदी येणार आहे। त्यामुळं तुम्हाला सांगतो, या मंदीचा फटका हा सर्वसामान्य लोकांवर बसणार आहे। अजून कुठलं संकट येतं आहे का ती काय माहीत नाही अजून,
पण जगात काय ना काय हे बारीक गोष्टी चालू असतात. त्यामुळं आपण आपल्या शेतीकडं लक्ष दिलं पाहिजे. कारण का ग्रामीण भागातलं जीवनच खरं स्वच्छ, सूर्यप्रकाशित आणि आरोग्यदायक आहे. तुम्ही बघताय गावाकडची सकाळ सकाळपरची हवा एकदम भारी असते राव. हवा ही कशा मशीनची द्या. आणि माझ्या मशीनलासुद्धा चरायला इतकं झाले राव, बोलायचं काम नाही. जकडं बगल तकडं हिरवागार चारा झाला कसं आहे गावात. आणि म्हशी तर तुम्हाला सांगतो लवकर फुगती द्या. आणि त्यामुळं चांगलं दूध ह्यांना खायला मिळतं. म्हणजे आम्हाला हे म्हशींचं चांगलं शुद्ध दूध. तुम्ही आज बघताय शहराच्या ठिकाणी चांगलं दूध मिळत नाही. पैसा आहे शहराच्या ठिकाणी, दूध पैसा आहे लोकांकडं. पण तुम्हाला सांगतो शुद्ध बिगर भेसळयुक्त कुठलंच दूध तुम्हाला भेटणार काय नाही. काय त्यात आहेच. आणि ग्रामीण भागातलं दूध एकदम भारी आहे. तर मित्रांनो, शहरी जीवनापेक्षा ग्रामीण भागातील जीवन कितीतरी पटीने चांगलं आहे. एकदम ग्रामीण भागातली हवा खेळती आहे आणि इथं आजारी पडण्याचं प्रमाण कमी आहे गावाकडं. म्हणून म्हणते की गावाकडची शेती, गावाकडची माणसं, गावाकडच्या आठवणी, गावाकडचे मित्र, या सगळ्या आठवणींना उजाळा आपल्याला दीपावलीमध्ये भेटतो. आणि दीपावलीमध्ये सगळ्यांना सुट्टी असते द्या. आणि त्यामुळं मित्रांच्या गाठीसुद्धा या दिवाळीमध्येच पडत असतात. कारण का आपला महाराष्ट्र सोडून जे बाहेर लोक गेलेले असतात किंवा शहराच्या ठिकाणी गेलेली लोक सगळी दिवाळीनिमित्त आपापल्या घरी येतात. आणि खरंच गावाकडं एक नंबरची शोभा वाढत असते. त्यामुळं जास्तीत जास्त गावाकडचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्याला गावाकडं दुधाचा व्यवसाय असेल ती पण भरभराटीला आणलं पाहिजे. कुठले कुठले व्यवसाय असेल, दुकान असतील, हे गावाकडंच निर्माण झाली पाहिजे, तयार झाली पाहिजे, की जेणेकरून लोकांना शहराकडे जायची गरज भासणार नाही. ग्रामीण भागात व्यवसाय, उद्योगधंदा, सगळ्या प्रकारची मोठमोठी दुकानं हे गावाकडं स्थापन झाली पाहिजेत. जेणेकरून गावाकडंच एक प्रकारचा व्यवसाय, उद्योगधंदा तेजीत चालेल. आणि गावाकडचं खाणं पण एकदम भारी असते. शहरात वाट बघावं लागते आणि फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. आणि तुम्हाला माहीत आहे फ्रीजमधलं जर सारखं ठेवून ते सुद्धा शरीराला हानिकारक असते. नैसर्गिक ती नैसर्गिक जो दुपारी शेतात तोडायचं, संध्याकाळी खायचं, त्याचं तसं मिळते. शहराच्या ठिकाणी 2 दिवस 3 दिवस जायला लागते. आणि त्यातनं पुन्हा फ्रीजमध्ये ठेवायचं. म्हणजे खरंच ते आरोग्याला चांगलं आहे का तुम्हीच विचार करा. पण कसं आहे माहिती आहे का, आज आपण बघतोय मागच्या 20 वर्ष कापसाला भाव जे होता त्याच्यापेक्षा थोडा कमीच आहे. त्यावेळी शेतीला जी माल होता थोडाफार वाढलेला आहे. पण त्यावेळी 5,000 रुपये तोळा असणारं सोनं आज 1,40,000 जातं. म्हणजे ही किती पटीने वाढ आहे. तसं आपल्या शेतीच्या मालाला दर मिळत नाही. म्हणून तर अनेक लोक शेती धंदा सोडून शहराकडे जात आहेत. पण खरं या शेतकऱ्याकडे बघायला खरंच कोणीतरी वेळ दिला पाहिजे. शेतकरी जगला पाहिजे. आणि शेतकरी जगला तर स्वाभिमानानं आपली मान उंचावणार आहे. नुसती आपलीच नाही तर आपल्या देशाची सुद्धा शान वाढणार आहे. त्यामुळे शेतीकडं चांगलं लक्ष देण्याचा प्रयत्न सरकारनं जरूर करा.